काल रात्री 12:30 वाजता मी व 2-3 शिवसैनिक पक्षाच्या आदेशानुसार माळवाडी हडपसर या ठिकाणी शिवसेनेने दिलेले शाखेचे कंटेनर आणण्यासाठी गेलो असता तिथे उल्हास तुपे, प्रसाद तुपे, अनिल पिंजन, यश पिंजन आणि स्वरूप पिंजन यांच्यासोबत 30-40 त्यांचे कार्यकर्ते आले. उल्हास तुपे यांनी अक्षरशः आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याच्यातून कसेबसे साईडला झालो आणि उल्हास तुपे यांनी काही न विचार करता मला पहिला दगडाचा फटका मारला. तो मी हुकवला आणि त्यानंतर त्यांनी कोयते सदृश्य लोखंडी वस्तू माझ्या डोक्यात घातली. त्यांच्या मुलाने माझ्या पोटाला रिव्हॉल्वर लावला. तुला जिवंत मारून टाकणार, तुला सोडणार नाही आता, अशा धमक्या देत लागले. मी त्यांना विनंती करत होतो, मला चक्कर येते, रक्त खूप चाललंय, मला पहिलं दवाखान्यात जाऊ द्या, नंतर काय असेल ते पाहू. परंतु मला त्यांनी कसले तिथून जाऊन दिले नाही. ते कार्यकर्ते काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून, काळ्या रंगाच्या थारमधून, इनोवा अशा 4-5 4 व्हीलर, 7-8 2 व्हीलरमधून आले होते. माझी पोलीस प्रशासनाला एक रिक्वेस्ट आहे, उल्हास तुपे यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर, अनिल पिंजन यावर आणि अनिल पिंजनच्या 2 मुलांवरती 307चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे आणि हडपसरला या गाव गुंडांच्या भयमुक्ततेतून मुक्त करावं.